चला तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं बघा, हा जो प्रश्न आहे की नाही, हा एबीसी आर इन कंटिन्यूड मध्ये, यामध्ये हा सॉल्व्ह करायचा आणि आपल्याला काय आणायचं आहे, बी चा वर्ग बरोबर काय आणायचं आहे, एसी एवढा आहे. बी चा वर्ग पुन्हा एवढा आहे, एसी एवढा आहे. मग सॉल्व्ह करत जातो. ह्यामध्ये सोल्युशन कसं करू शकतो आपण, इथं ब्रॅकेट दिले आपल्याला लेफ्ट साईडला. एका बॉक्समध्ये काय आहे, तिघांची बेरीज आहे आणि एका बॉक्समध्ये दोघांची वजाबाकी आणि त्यामध्ये प्लस आहे. ह्यामध्ये बदल करून आपल्याला काय उत्तर आणायचं आहे, या दोघांमध्ये बदल करून जे कट होते ते कट करायचं आणि आपलं उत्तर असं आणायचं. म्हणजे मधल्या पदाचा वर्ग हा उरलेल्या दोन पदांच्या गुणाकार एवढा असतो. म्हणजे कुठलं प्रोपोर्शन होणार, ते कंटिन्यूड प्रोपोर्शन होणार. तर ह्यामध्ये काय आयडिया लावू शकताय, इथं पण ब्रॅकेट आहे, इथं पण ब्रॅकेट आहे, दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह आहे, गुणाकार आहे. मग गुणाकार करायचा आहे. पहिला कशानं गुणायचं, ए न या सगळ्या पदाला गुणायचं. सांगा, ए न ए ला गुणल्यावर काय उत्तर येते, ए वर्ग. परत ए न कुणाला गुणायचं, बी ला, काय झालं, ए बी. इथं काय आलं, मायनस आहे. परत ए ने कुणाला गुणायचं, सी ला, मग झालं ए सी. पाठीमाग कुठलं चिन्ह आहे, प्लस. आता ए न गुणला, आता कशाने गुणायचं सांगा, आपण इथे एक स्टेप वाढव्या आणि एक स्टेप, म्हणजे ए न पहिला गुणायचं, ए वजा बी अधिक सी ला. परत कशाने गुणायचं, प्लस बी न पण गुणायचं, त्यालाच गुणायचं झालं. परत कुणाला गुणायचं, अधिक सी न पण त्यालाच गुणायचं. मग एक स्टेप वाढवले आपण आणि राईट साईडला जे आहे ते घ्या, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. काय काय केलं सांगा, काय काय केलं आपण, ए न ह्या बॉक्सलाच गुणलं, बी न पण त्याच बॉक्सला आणि सी ला पण त्याच बॉक्सला. बरं, तर आता मग अशी मी गुणाकार सांगितलेलं सांग, ए न ए ला गुणल्यावर काय येते, परत बी ला गुणल्यावर ए बी प्लस ए सी, चिन्ह पण सांगायचे देतं. हा गुणाकार झाला. बरं, बी न गुणल्यावर काय काय ते सांग, चिन्हासहित सांगायचं. बरं, चला पुढं. ए बी होणार, पुढं चिन्हासहित सांगितले मी. हा, मायनस बी स्क्वेअर, परत प्लस बी सी. तो बस खाली. चला तो बरा आदित्य, चला सी न गुण, प्लस चिन्हासहित सांगितलं, चिन्हासहित ए सी मायनस बी सी आणि सी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. चला आता जे कट होते, जे डबल आहे ते डबल घ्या, किंवा जी पद इकडच्या ह्याला कट होतं ते कट करून टाकायची. चला कशी कट होतं सांगा, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पण तीच पद पाहिजे आणि डावीकडे पण तीच पद पाहिजे. चला कुठे कुठे आहेत बघा, सेम पद आहेत. बरोबर चिन्हाच्या, हा सांग असता, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पण तीच पद आहेत आणि डावीकडे पण तीच पद आहेत. किंवा ह्या रांगेत, आता बरोबर चिन्हाच्या ह्या रांगेत कुठले कुठले सेम आहे जरा काढा. वजा ए बी इकडे कुठे आहे का, अधिक ए बी, हे कट होते, प्लस मायनस कट. चला आणखी, हा प्लस बी सी मायनस बी सी कट होते, प्लस आणि एकाच बाजूला असेल तर प्लस मायनस पाहिजे, लक्षात आलं का. एसी ला एसी कट होते का, नाही, कारण प्लस प्लस दुप्पट होते तिथं. आता इकडचं बघूया, बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणि बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला सेम गट पाहिजे, सेम. बघा, ह्या ए स्क्वेअरला कुठला गट कट होतोय, तिकडचा ए स्क्वेअर कट होते. ह्या ए स्क्वेअरला काय झाला, हा ए स्क्वेअर कट होते, कारण इथं प्लस तिकडे गेलं काय होते, मायनस. आणि तसा कुठला गट कट होते का बघा, सीचा कट होतोय, सीचा होते बघा, प्लस सी स्क्वेअर आणि इकडचा प्लस सी स्क्वेअर, इकडे आहे ना तो राईट साईडला, तिकडे गेलं मायनस होते, त्यामुळे कट जातं. राहिलं काय सांगा यातलं फक्त, एसी अधिक एसी, एसी अधिक एसी काय झालं, एसी अधिक एसी 2 एसी होते. ओके, हा एसी आणि इकडचा एसी किती झाला, किंवा तो खाली उतरून घेऊया, आपण राहिलेली पद्धत सगळी उतरून घेऊया खाली. इथं एसी, इकडं पण एसी, आणि काय राहिले आपलं मायनस बी स्क्वेअर
इकडे इज इक्वल टू काय राहिले बी चा स्क्वेअर. एसी आणि एसी किती झाले 2 एसी. हा वजा बी वर्ग इकडे गेला काय होते अधिक बी वर्ग. आणि ऑलरेडी उजवीकडे पण एक बी वर्ग आहेच की. मग झाले किती बघा 2 एसी बरोबर 2 बी वर्ग. चला 2 ला 2 कट झालं. मग बी वर्ग बरोबर काय आला सांगा एसी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बी वर्ग कोणा एवढा आहे एसी एवढा आहे. म्हणजे इथं काय म्हणायचं हे 3 पद जे आहेत की नाही ए बी सी म्हणजे बी वर्ग हे बी मध्ये घ्यायचं असते. ज्याचा वर्ग येतो तो बी कुठे घ्यायचा मध्ये घ्यायचा. आणि काय म्हणायचं ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. काय म्हणायचं कंटिन्यूड प्रोपोर्शन. मराठीमध्ये काय म्हणायचं ए बी सी हे काय आहेत ए बी सी हे पारंपरिक प्रमाणात आहेत. कुठल्या प्रमाणात आहेत पारंपरिक प्रमाणात आहेत. लिहून घ्या. आता जेडी आला बघ क्वेश्चन नंबर 5 आपल्याकडे आहे. काय करायचंय कोण सांगते बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये कोण सांगते ए अपॉन बी किती आहे इज इक्वल टू बी अपॉन सी आहे. आणि यामध्ये ए बी सी हे कोणापेक्षा मोठे आहेत 0 पेक्षा मोठे आहेत. म्हणजे इथं मायनस मध्ये किंमत कधी येणार नाही. ए बी सी कोणापेक्षा मोठा आहे सांगा 0 पेक्षा मोठा आहे. म्हणजे इथं मायनस मध्ये उत्तर येणार. म्हणजे एबीसी च्या किमती मायनस मध्ये येणार नाहीत. तर तुम्हाला शो दॅट म्हणलेलं आहे दाखवा की म्हणले किंवा सिद्ध करा म्हणले की डावी बाजू कोणा एवढी आहे उजव्या बाजू एवढी आहे. मग कसं शो करायचं ह्याला आपल्याला माहिती आहे के मानायचं. काय म्हणायचं के. मग ए अपॉन बी इज इक्वल टू के. तर ह्याची किंमत काय होते सांगा ए इज इक्वल टू बी के होते. कशी काय सांगा. काय केलं आपण ह्या दिलेल्या कंडिशनला काय म्हणलं आपण के म्हणलं. दिलेल्या कंडिशनला के म्हटलं. मग ए इज इक्वल टू काय झालं आपलं बी के. हे भाकरच इकडे काय झालं गुणाकार. चला पुढं आता बी बरोबर सी काय आहे बी छेद सी बरोबर के. म्हणजे बी बरोबर काय होणार सी के होणार. बी बरोबर काय होणार हे भाकरच इकडे काय झालं गुणाकार. परंतु बी ची किंमत इथं पण आहे आणि बी ची किंमत इथं पण आहे बघा. मग इथं बी बरोबर ठेवूया आपण. मग ए ची फायनल किंमत काय झाली सी के इंटू के. तर सी के चा स्क्वेअर झाला. म्हणजे ए ची किंमत फायनल काय आली सांगा आपली. तर डबल कुठनं किंमत आली ही बी ची किंमत आपण परत इथं ठेवायला लावले. सी के इंटू के सी के चा काय झाला वर्ग. बंद कर. हा काय काय केलं सांगा. पहिल्यांदा आपण काय म्हणलं पहिल्यांदा आपण त्याला के म्हणलं आणि तिरकस गुणाकार करून ए आणि बी ची किंमत काढून घेतली. तर आता लेफ्ट हँड साइड काय बघा आपली डावी बाजू काय आहे सांगा. लेफ्ट हँड साइड डावी बाजू त्या प्रश्नाची काय ए अधिक बी अधिक सी आणि परत बी वजा सी आहे. मग त्यामध्ये किमती ठेवा. चला ए ची किंमत काय आहे सी के वर्ग. बी ची काय आहे सी के आणि सी ची आहे तसं सी येणार. चला बी ची किंमत काय आहे सी के आणि सी आहे तसं ठेवायचंय. तर सी ची किंमत माहित ना आपल्याला. तर यामध्ये कॉमन काय निघते जर सांगा मला. यामध्ये जर आपण काय कॉमन काढलं यामध्ये काय कॉमन निघतंय आपण ह्यातलं सी कॉमन येते सी. तर आतमध्ये काय राहणार के वर्ग परत के अधिक काय राहणार 1 राहणार. बरोबर आहे का. इथं हे काढलं सी काढलं इथलं सी काढलं इथलं सी काढलं इथलं सी काढलं ते बाहेर टाकलं. मग इथं काय नाही म्हणलं काय ठेवायचं 1 ठेवायचं. आणि ह्यामधलं जर के कॉमन काढलं तर काय सी कॉमन काढलं तर काय होणार आहे काय राहते सी राहिलं तर काय होणार आहे के -1 राहते. काय राहते चला मग इथं सी जर आपण कॉमन काढलं तर आतमध्ये के -1 राहते. काय राहते आणि हे सी आणि सी चा ह्याचा काय होतो सी चा स्क्वेअर सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस के प्लस 1 आणि के -1 हे असं आपल्याला डावी बाजू मिळाली. चला ह्यातलं कसं काय सांगा. हे कसं काय इथलं सी काढलं मग आत काय राहणार के -1 राहते. आणि ह्या सी गुणिले सी काय होतं हे सी आणि हे सी गुणाकार मध्ये सी चा काय झाला वर्ग झाला. आता आपण हे बाजू घेऊया. आता
राईट हँड साइड घेऊया. उजवी बाजू घेतली आपण. कुठली बाजू घेतली? उजवी बाजू घ्यायला आपण. काय बघा उजवी बाजू? ए बी मायनस सी चा वर्ग. चला यामध्ये परत ए ची किंमत किती आहे सांगा. आपली ए ची किंमत किती आहे? सिक चा वर्ग. आणि बी ची किंमत किती आहे? सिक. आणि सी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग करायचा? सी चा वर्ग देणं. चला तर यामध्ये सी आणि सी चा काय झाला वर्ग, के चा काय होतोय घन होतोय. मग चला यातलं कॉमन काय निघते जरा सांगा मला. सी वर्ग आपलं कॉमन आलेलं आहे. मग आतमध्ये काय राहणार? के घन वजा 1 राहिलं. काय राहिलं सांगा? के घन वजा 1. आणि ह्याचा ज्यावेळी मी विस्तार करणार, आता हा विस्तार कोणानुसार करणार? सी वर्ग. तर उत्तर आपलं हेच येते. कुठलं? के असे येते बघा. के वजा 1 आणि के वर्ग अधिक के अधिक 1 म्हणजे ह्याचा जो विस्तार असा येतो. तर आता हे कुठल्या सूत्रानुसार केलं हे आपण सांगा. ए घन वजा बी घन. काय फॉर्म्युला आहे? पहिला दोघांची वजाबाकी. दोघांची काय केली? वजाबाकी. पहिल्या पदाचा वर्ग, नंतर दोन्ही पदांचा गुणाकार आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार हे आलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. चला के घन आणि वजा 1 चा घन कसा येतो? पहिल्या दोघांची वजाबाकी. काय केली? वजाबाकी. पहिल्या पदाचा वर्ग, दोन्ही पदांचा गुणाकार, के गुणिले 1 केच राहतं आणि वजा अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग तो येतो. म्हणजे ह्या सूत्रानुसार आपण केलेला आहे. ए बी म्हणजे कोणाचा गुणाकार? के गुणिले 1 के केच होते आणि 1 चा वर्ग 1च येते. म्हणजे ह्या सूत्रानुसार केलेलं आहे. लक्षात ठेवा. हे सूत्र आपण इथं मांडायचं. कुठल्या सूत्रानुसार आपण केलेलं आहे मला सांगा. इथं पण उत्तर तेच आलंय आणि इथं पण उत्तर काय आलंय? तेच आलंय. म्हणजे हा गट कोणाला समान आहे? ह्या गटाला समान आहे. मग इथं काय म्हणायचं? लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय झालं? राईट हँड साइड. म्हणजे डावी बाजू कुणा एवढी आहे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि तो प्रश्न परत आहे तसा लिहून घ्यायचा. काय? ए प्लस बी प्लस सी इन द ब्रॅकेट बी मायनस सी इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर.